प्रेम परत म्हणायचं नाही. पण भाऊसाहेब फार कमाल आहे त्या पुरुषाची की नाही. महाराज म्हणजे महाराज सांगितलं ना. गेलं आश्चर्याची गोष्ट अशी म्हणाले, मी गेलो त्यांच्याकडे. अरे म्हणले तुम्ही इकडे कुठे आलात? पावसाने फार मान दिला त्याने, काही दिसते दिला त्याने. पण म्हणले महाराजांनी मला असं सांगितलंय. बरं म्हणाले, त्या माझं मला परत झालं नाही. म्हणजे फार ती हे आहे बरं का. अनन्य अगदी बरं. आणि तुम्हाला एक सांगायचं, त्या दोघांनी महाराजांवर तक्रायचे. तेव्हा महाराज म्हणे माझा आहे दवाखाना. त्यातला एक दुसऱ्याला काय म्हणाला, इतके दिवस महाराजांच्याकडे तुझं काय कमी झालं नाही. तेव्हा हा काय म्हणाला, तुम्ही काय सुधारला म्हणून तुम्हाला म्हणाले. महाराज काय म्हणाले, कोण किती दिवस माझ्या दवाखान्यात राहायचे, तुमच्यावर नाही ते म्हणाले, माझ्यावर जावं. महाराजांचं काय सांगू तुम्हाला. सत्पुरुषाची संगत म्हणजे एक जीव आहे काही. पण कोणाला नाव ठेवायची मला सांगा. आपण सगळे की नाही भरल्या गुणाचे आहोत अगदी. तेव्हा सांगण्यात हेतू काय, एक मूळ व्याधीवाला आहे, दुसरा क्षयरोगी आहे. त्याला ते याला येते नाही का. त्याचं औषध कोण घेतोय खऱ्या अर्थानं, तो दवाखान्यात ठेवतोय. बरं ते काय आहे, जन्मजन्मी दवाखान्यात ठेवची गजांनी वाटून झाले का आता म्हणून काढेल तेव्हा असे जाणार बाय. सांगण्यात हेतू तुम्हाला काय, तेव्हा अनन्योदके धुवट. हा तुझ्याशिवाय मला नाही कोण, खरं नाही. याला मी माझ्या कानाने अनेक वेळा ऐकलं भाऊ. त्यांच्या कानावर घातली की आपली जबाबदारी संपली. हे फार महत्वाचं आहे. आपण कानावर घालतो, जबाबदारी संपत नाही. बघा तुम्ही नाही का, ते पुन्हा लक्षात बरोबर घेऊन जातो. ते नाही, त्यांना एकदा सांगितलं ना, संपलं आपलं काम, संपलं नाही का. असं पाहिजे. म्हणून म्हटलं अनन्योदके धुवट. वासना जे तन्निष्ठ, काय सांगू तुम्हाला. याची वासना आहे. वासना म्हणजे हवे नको पण, हवे नको पण आहे, हवे पण आहे, पण तन्निष्ठ. निष्ठा शब्दाची एक गंमत आहे बरं का. स्था धातू आहे उचा. स्था म्हणजे थांबा, उभा राहा. स्था स्थाणू, स्थाणू म्हणजे खांब. तर स्था म्हणजे उभं राहणं, थांबणं. मी हा काय आहे, अतिशय या अर्थानं मी प्रत्यय आहे. निस्वार्थ आहे ना असा, निशेष, निस्सार, निर्भय. तेव्हा निष्ठा म्हणजे अगदी पूर्ण एका ठिकाणी घट्ट राहण्याचं नाव निष्ठा. महाराजांचा अर्थ आहे, ज्याला दुसरे इष्ट नाही तो निष्ठ म्हणाले, असे महाराजांनी अर्थ केला बरं का. तर वासनाचे तन्निष्ठ म्हणजे तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच नको. महाराज एकदा म्हणाले, म्हणले तुम्ही देवाजवळ माता ना हो, माता म्हणलं बाबा. म्हणलं असं मला ते बाकी सगळे देण्यापेक्षा तूच ये ना, म्हणजे भानगड नाही म्हणाले बरं का. अर्पणच म्हणाले, पण तू म्हणाले ते नाही, पण तू ये. किती छान आहे नाही का. महाराज उदाहरण द्यायचे बघा, की खरी नवऱ्यावर प्रेम करणारी बाई काय म्हणेल, काही नको तुम्ही पाहिजे मला, हे म्हणेल ना, तसं भक्ताचं असतं. वासनाचे तन्निष्ठ. आणि याला त्यांनी चंदन म्हटलेलं आहे. त्या पूजेमध्ये या बोटाने चंदन लावायचं आहे. पूजेमध्ये त्या पादुकांना चंदनाचं महत्व काय, सुगंध आहे त्याला. याला वासना आहे, पण ती वासना कशी आहे, भगवंताशिवाय दुसरी नाही. तुझ्याशिवाय मला काही नको. दारिद्र्य चालेल, दुःख चालेल, तू पाहिजे नाही. बघा किती शिकवण फार अप्रतिम आहे, की मला जगामध्ये पाहिजे काहीतरी, पण काय पाहिजे, तू पाहिजे. तुझ्याशिवाय मला नको. म्हणून शिष्याला जर सगळ्यात दुःख असेल तर जेव्हा गुरुचा वियोग होतो तेव्हा दुःख आहे. दामले म्हणायचे, या दामल्यांचे वडील तात्या दामले वडील. एकदा असेच ब्रह्मानंद महाराज निघाले जायला. 25-30 मंडळी बरोबर होती. जातच जाईनात बरं का. शेवटी महाराज म्हणले मी येतो बुवा पोचवायला, म्हणून त्या पुलापर्यंत गेले महाराज. तरी अर्धा तास घोटाळत राहिले गेले, आणि शेवटी गेले गेले गेले, पाहत पाहत गेले महाराज. काय असेल मला, प्रेम ही काय वस्तू असेल नाही का. नाही, वियोग सहनच होणार. आणि तुम्ही काही म्हणा बरं का, या निर्गुणाच्या आणि याच्या गप्पा किती मारा, सगुणाचं प्रेम काही निराळ आहे. देहामध्ये प्रत्यक्ष तात्यासाहेब सांगायचे ना, की महाराजांनी नुसतं एका वेळा पाया पडायला जायचे, पाठीवरून हात फिरवला तर अंगावर काटा यायचा. आता काय त्यात आहे, पण सगुणाचं प्रेम हेच काही विलक्षण आहे नाही का. नुसतं पाहू द्या असं वाटेल मला, नुसतं पाहू द्या. एकदा समजा एखाद्याचा बाप मेलाय, लहान आहे,
मला एकदा पाहून घेऊ द्या, पुन्हा दृष्टीत पडणार नाही, असं ते प्रेमाचं आहे म्हणून वासना तन्निष्ठ हे चंदन आहे म्हणाले पादुकाची पूजा. पुढे म्हणाले प्रेमाचे निभांगारे निर्वाळूनी नूपुरे लेवमू सुकुमारे पदेतीये. ही पदे अतिशय सुकुमार आहेत, अतिशय नाजूक आहेत. आणि एक गोष्ट खरी आहे, त्याचं सांगायचे इतके महाराज फिरलेले होते, किती प्रवास, पण पावलं अगदी मऊ रेशमासारखे होते म्हणाले. काय असते मला वाटतं हे अध्यात्माचं एक लक्षण आहे. ज्या देहामध्ये इतकं भगवंताचं प्रेम आहे हे असंच असलं पाहिजे काहीतरी, नाही का? त्या शरीराला म्हणजे बदलूनच जात असलं पाहिजे. साध्या अध्यात नाही का, नवीन दात येतात, हातपाय नवीन होतात, हे असं काहीतरी असलं पाहिजे. तर सुकुमारे पदेती काय करू म्हणले, त्याला सोनं आहे, त्या सोनाला झळझळीत केलं, पॉलिश केलं आणि त्याची झुमझुम केली. छुमछुम असतं ना, ते छुमछुम केलं आणि ते त्यांच्या पायात झालं. निर्वाळून म्हणजे स्वच्छ करून झळाळ देऊन त्याला, तर ते त्यांच्या पायामध्ये ते छुमछुम म्हणून घातलं. अरे गुरुला छुमछुम काय घातलं, तुम्ही कल्पना करा बरं. गुरु पुरुष आहे ना, मग छुमछुम का घातलं? गुरु माऊली आहे, गुरु ही आई आहे, म्हणून ते पायात घातलं. किंबहुना महाराजांचे गुरु होते ना, त्यांना बायका साड्या द्यायचे ते नेसायचे. त्यांना भेदच नाही हो, स्त्री काय आणि पुरुष काय, त्यांना भेद. मग त्यांच्या हातात बांगड्या असायच्या ना, म्हणजे त्यांना बायका बांगड्या भरायचे त्यांना. फारच फार त्यांचं काही विलक्षणच होतं. छे छे छे, त्यांचं विरुद्ध म्हणजे ते महाराजच शोधू झाले. तुम्हाला माहिती आहे ना की त्यांचा अधिकार मोठमोठ्यानं कळला नाही असं महाराज म्हणत, त्या काळच्या मोठमोठ्यानं. आणि महाराज जेव्हा येणार होते तिथे, तेव्हा 3 दिवस आधी चोर येणार लुटून नेणार म्हणून लोकांना वाटते वेळा तुका कोणाचे हो, त्याला काय म्हणतो की वेळा आलाय, काय असेल सगळं हे नाही, ते चोरून देणार म्हणजे हे आम्हाला काय घे म्हणलं तरी घेणार नाही, मला पाहिजे ते द्या. काय कठीण आहे. महाराजांची पहिली बायको होती ना, दर्शनाला गेल्यावर त्यांनी हा तुम्हाला सांगायचं. मी म्हणलं महाराज ते असं विचित्र नेहमी असं का? एकदम म्हणाले एक गोष्ट होती, त्यांच्या मनात काय आहे हे बाहेर दिसायचे नाही. हे म्हणले बा आता काय त्याचा असं म्हणजे यांच्या मनात आता काय ते. आणि दुसरं म्हणाले त्यांच्या विचित्र वागण्यावरून फार गैरसमज व्हायचा. काहीतरी असायचं ना, पिशाच्यवत वृत्ती होती त्यांच्या असं बरं का. तेव्हा चोर येणार म्हणजे काय येणार आहे, चोर येणार म्हणजे लोकांना वाटलं वेडाच आहे हा, नाही का. कल्पना येणार कशी मला सांगा, त्यांच्या ज्ञानाची याची काही शक्यच नाही ना, सगळं विचित्रच होतं मोठं. आणि तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे ना की ते आमच्या हैदराबादचे अरब यशवंतराव म्हणून होते, म्हणजे अरब फौज जे होते त्याचे मुख्य, त्यांना मूल बाळ नव्हतं. तर त्यांचे ते लटांबर बायकोला घेऊन तिथे गेले. आणि हे त्यावेळेला बाहेर एक शेतकरी आला होता, तो भाकरी आणि पिठलं खात बसले. तुका माहिती अरे त्यांनी सांगितले असं असं आहे म्हणून. त्यांनी काय केलं, 2 बायका होत्या त्या, एकीला तुकडा दिला, त्याच्यावर पिठलं दिलं, दुसरीला दुसरी. त्या दोघी काय म्हणाल्या, हे घाणेर त्याचं कोणतं, त्याने एका कोणाला ठेवून दिली. त्यांची एक मोलकरीण होती, तिने म्हटलं की सत्पुरुषाचा प्रसाद हे राणी साहेबांनी खाल्ला आणि आपण खाऊन ठेवलं. तिला 2 पोरं झाले, हे तसेच राहिले. असला विचित्र प्रकार होता काहीतरी. आपल्याला असला गुरु जमायचं नाही रे बाबा. आता आपण त्यांचेच असलो तर कोणा ठेवू, त्यांनी महाराजांच्याकडे त्याला पाठवून ते माझा घेऊन जायला तिथे ट्रेन करूया ना म्हणून. ते बरोबर आहे, आपल्याला तिथं जमायचं कठीण नाही. महाराज असे वागले असते तर अरे बापरे फार कठीण. महाराज किती व्यवहारानं वागत काय शिकले. अक्कलकोटचे स्वामी सारखी असते तर काय हो, हे मुश्किलच झाली असते. सांगण्यात हेतू निराळा आपल्याला. तेव्हा ही गुरु माऊली म्हणून ते पंजन घातले पायामध्ये बरे का. आता जोड